जनता की बात, जनता के साथ। शहादा शहरात चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून कायदा सुव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाल्याचं चित्र दिसत आहे। एकामागून एक घडणाऱ्या गंभीर चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे। मात्र इतक्या घटनांनंतरही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। शहरातील म्युनिसिपल स्कूलजवळ असलेल्या व्हॉलंटरी शाळेतील कर्मचारी गुरव यांच्या घराच्या छतावरील कौलं काढून चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरी केली। थेट छत फोडून घरात घुसण्याचे धाडस चोर करत असतील तर गुन्हेगारांना पोलिसांची कसलीही भीती उरलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे। याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया समोर भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी धडगाव येथील ग्राहक सेवा केंद्राचे तब्बल 30 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडून मोटरसायकल स्वारांनी बॅग हिसकावून नेली। ही घटना म्हणजे शहाद्यातील पोलिसी बंदोबस्त किती तोकडा आहे याचे जिवंत उदाहरण आहे। याच काळात जुना मोहिता रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिरातही चोरी झाली। विशेष म्हणजे चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीची हार्ड डिस्कच चोरून नेली। म्हणजेच गुन्हा करतानाही ते पूर्णपणे निर्धास्त होते आणि पोलीस तपासाची त्यांना कोणतीही भीती नव्हती। डोंगरगाव रस्त्यावरील HDFC बँकेजवळून कारमधून मोठी रक्कम चोरीस गेल्याची घटना होऊन महिन्याहून अधिक काळ उलटून गेला, तरीही अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही। ही बाब केवळ धक्कादायक नाही तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। जनता की बात, जनता के साथ।